नमस्कार शिक्षक मित्रांनो. केंद्र प्रमुख 2025 निकाल लागलेला आहे. हा निकालानंतर माध्यमातनं किंवा सोशल माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या टीमकडे माझ्याकडे आलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जिल्ह्यानुसार कमी की जास्त लागणार कट ऑफ. आता एक लक्षात घ्या की प्रत्येक जिल्ह्यानुसार हा कट ऑफ वेगवेगळा लागणार आहे. काही जिल्ह्यांचा कमी लागणार आहे, काही जिल्ह्यांचा जास्त लागणार आहे. मग इथे कोणती कोणती कारणं असू शकतात कमी किंवा जास्त लागण्याचं, ती कारणं आपण थोडक्यात समजून घेऊया. 6 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमीची टीईटीची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. बॅचचं नाव आहे द्रोणा 9.0 बॅच. दोन्ही बॅचेस सारख्या, फरक एवढाच आहे की या बॅचमध्ये तुम्हाला बुक्स प्लस बॅग सुद्धा मिळणार आहे. ह्या बॅचमध्ये मिळणार नाहीये. आवश्यक असलेली बॅच तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बॅचचे फीचर सारखेच आहे. याचे डिस्क्रिप्शनमध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे. डायरेक्टली आपण जॉईन करू शकता. आता जाऊया मुद्द्याकडे. पहिलं म्हणजे कट ऑफ हा जास्त का लागू शकतो, त्यामध्ये दोन महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे दिव्यांग उमेदवार. बघा, दिव्यांग उमेदवार. दुसरं म्हणजे उर्दू उमेदवार. तुम्ही पाहिलं असेल 2025ला जाहिरात आली होती आणि 2025ची जाहिरात तुम्ही जर बघितली असेल तर त्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे अधोरेखित केलेले आहेत. जागा आरक्षण जे दिलेलं आहे ते दोन प्रकारच्या जागांसाठी दिलेलं आहे. एक आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग उमेदवार, आणि एक आहे उर्दू शाळेतले केंद्र प्रमुख. ह्या पदांसाठी त्यांनी जागा रिक्त ठेवल्या. तुम्हाला मी जाहिरात दाखवतो डायरेक्टली, तुम्ही ते जाहिरात पण बघू शकता. बघा, ही जाहिरात आहे आलेली 2025ला. ही जाहिरात तुम्ही जर बघितली तर ह्या जाहिरातीमध्ये या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याच्या जागा त्यांनी काय केल्या इथे आरक्षित केल्या. जसं की उदाहरण तुम्ही बघू शकता, मुंबई विभाग आहे. मुंबई विभागामध्ये ठाणे जिल्हा आहे. त्यामध्ये 51 पद आहेत. पैकी उर्दू माध्यमाच्या शाळांना उर्दू माध्यमाची भरवायची पदे 0 आहे. मात्र अपंगांसाठी इथे 2 जागा दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता पालघरसाठी 75 जागा आहे. अपंगांसाठी 3 जागा दिल्या बघा. त्यानंतर रायगडसाठी बघितलं आपण तर रायगडला 114 जागा आहे, पण 3 जागा उर्दू शाळेसाठी आहे आणि उरलेल्या 2, 3, 4, 5 जागा ह्या दिव्यांगांसाठी आहे. सेम पुणेमध्ये, पुणे शहरात 151 जागा आहे, उर्दूसाठी 1 आणि दिव्यांगांसाठी 6 जागा आहे. असं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही एकदा बघू शकता. तुमच्या जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना किती जागा आहे आणि उर्दू शाळेसाठी इथे केंद्र प्रमुख म्हणून किती जागा आहे तुम्ही हे बघू शकता. याची पीडीएफ पण अवेलेबल आहे. आम्ही तुमच्या टेलिग्राम चॅनलला पण टाकली, ती एकदा पीडीएफ तुम्ही बघून घ्या. बघा, हे सगळ्या जिल्ह्यांचं मी दाखवलं. इथे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने ही 34 जिल्ह्यांची पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा की हा कट ऑफ जास्त का लावू शकतो, त्यात मी अजून ऍडिशन करतो. जागांवरती पण डिपेंड आहे. तिथे जागा किती येतात बघा. जागा जर जास्त असेल तर कट ऑफ खाली येईल. पण जागा जर कमी असेल, त्या जिल्ह्याच्या जागा जर कमी असेल तर कट ऑफ हा काय होणार आहे, कट ऑफ हा जास्त जाणार आहे. जागा कमी आहेत ना, त्यामुळे कट ऑफ जास्त जाणार, लक्षात घ्या. त्यामुळे ओके, हा मुद्दा क्लिअर झाला तुम्हाला. दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. कट ऑफ कमी का लावू शकतो त्यामध्ये हा एक मुद्दा आवर्जून लक्षात घ्या. 2025च्या ऍड मध्ये टीईटी क्वालिफाईड असणं गरजेचं असं सांगितलं होतं, पण 2023ला मात्र असं काही नसल्यामुळे 2023ची जी ऍड आहे, त्या 23च्या ऍड मध्ये बरेचसे शिक्षकांनी फॉर्म भरून टाकले होते. त्यांना अपेक्षित होतं टीईटी नसेल, पहिला मुद्दा असेल. त्यानंतर ज्यांना कळलं टीईटी लागणार, त्यांनी टीईटी दरम्यानच्या कालावधीत दिलं असेल आता 2026 पर्यंत, आणि ते जर का क्वालिफाईड झालं असेल तर वेल अँड गुड. पण नॉट क्वालिफाईड असेल तर मग मात्र इथे अडचणीचं असू शकतं त्यांच्यासाठी. मग जर ते उमेदवार इथे आहेत ज्यांची टीईटी क्वालिफाईड नाहीये, ते जर इथून अपात्र होत असतील तर साहजिक त्यांना चांगले मार्क असेल तर चांगल्या मार्कवाला विद्यार्थ्यांना अपात्र झाला तर कट ऑफ खाली सरकणार आहे, म्हणजेच कमी येणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक पात्रतेचा. शैक्षणिक पात्रतेमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची शैक्षणिक पात्रता तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे तुमचं डीएड आहे, 12वी प्लस पदवीधर पण पाहिजे असेल त्याला. बघा, मध्ये जी आर होता 28 ऑगस्ट 2025चा जी आर. त्या जी आर मध्ये सांगितलं होतं की तुमची सेवा कालावधी 6 वर्षे असावं लागेल शिक्षण सेवकाचा पकडून. कधीपर्यंत? 1 जानेवारी 2025 पर्यंत. पहिला मुद्दा. शालार्थ आयडी असावा लागेल तुमचा. त्यानंतर तुमची नियुक्ती ज्या दिवसापासून झाली त्या दिवसापासून हे कन्सिडर केलं जाणार आहे. चौथा मुद्दा आहे तुम्हाला डीएड झालाय, 12वी झालाय, पण पदवी पण पाहिजे. कधीपर्यंत पाहिजे पदवी? 1 जानेवारी 2025च्या आत पाहिजे पदवी तुमची. हे सगळ्या निकषात जर ते बसत असतील शैक्षणिक पात्रतेमध्ये तर ते उमेदवार इथे पात्र होतील. अन्यथा निवड यादीत येतील, पण शेवटी डीव्हीच्या वेळेस मात्र अपात्र होऊ शकतात आणि त्यावेळेस प्रत्यक्ष यादीत उमेदवारांना घेतलं जाऊ शकतं आणि हा कट ऑफ कमी जाऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे अनुभवाचा. अनुभव त्यांनी सांगितलंय शिक्षण सेवक पकडून 6 वर्ष. आता या संदर्भात तुम्हाला योग्य ती डॉक्युमेंट द्यावे लागतील. ते डॉक्युमेंट तुम्ही जर देऊ शकला नाहीत किंवा डॉक्युमेंट जर गहाळ असेल, हरवले असेल, तुम्ही शोज करू शकला नाही तरी सुद्धा अपात्र होऊ शकता. चौथा मुद्दा आहे की जिल्ह्यानुसार तुम्हाला निवड यादी
जिल्ह्यानुसार निवड यादी ही वेगवेगळी असणार. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की इथे जर जागा जागा जर जास्त असतील, तर साहजिक आहे कट ऑफ तुमचा जो असणार आहे तो काय लागणार आहे, कमी लागणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एखाद्या जिल्ह्यात सपोज मी पकडलं अमरावतीमध्ये सपोज जागा मी एक्झाम्पल घेतो 30 जागा आहे आणि तेच मी नाशिकसाठी विचार केला तर नाशिकमध्ये 150 जागा आहे. तर कट ऑफ कुणाचा कमी लागेल बरं? साहजिक कट ऑफ नाशिकचा कमी लागेल. हे लक्षात घ्या, जागेवर पण डिपेंड आहे. आणि आवश्यक कागदपत्रे सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरताना जी जी माहिती भरलेली ती डॉक्युमेंट लागणारच आहे. आणि 2025च्या आगे टीईटीचे पण डॉक्युमेंट लागणार आहे. आता टीईटी क्वालिफाईड तुम्ही झाला असाल पण टीईटीचे फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट जे प्रवर्ग तुम्ही दाखवला, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी दाखवला असेल, पण मात्र तुमच्याकडे ओबीसी जर नसेल आता तर मात्र अडचणीत याल. कारण ह्या ऍडमध्ये प्रसिद्धीपत्रक आले बघा, त्या प्रसिद्धीपत्रक तुम्ही बघू शकता. तुम्हाला प्रसिद्धीपत्रक पण दाखवतो. त्यांचं जे प्रसिद्धीपत्रक आहे हे केंद्र प्रमुखाची प्रेस नोट प्रसिद्धीपत्रक जे आता आलेलं ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथे घेऊन जा तुम्हाला प्रसिद्धीपत्रकामध्ये. जस्ट मिनिट. हा प्रेस नोट आलेली आहे. ही प्रेस नोट 1 पेजेस बघा. ही प्रेस नोट आहे. यात त्यांनी काय सांगितलं बघा, सगळ्यात शेवटी तुम्ही बघू शकता. इथे काय सांगितलं त्यांनी बघा. तसेच ही कधी आलंय 13 मार्च 2026 ला. टीईटी सीडी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर पहिली परीक्षा जी उत्तीर्ण असेल तिची नोंद करावी. पण दुसरं वाक्य काय, माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे, हे पण त्यांनी सांगितलं. ही लिंक ओपन होणार आहे तेव्हा, म्हणजे प्रवर्ग त्या टीईटी साठी किंवा सीडी साठी जो प्रवर्ग आहे, कारण तुम्ही शिक्षक रुजू झाला त्यावेळेस तुमचा प्रवर्ग वेगळा होता आणि आता रिसेंटली तुमचं कुणबीचं निघालं म्हणजे ओबीसी झाला असेल, तुम्ही एससीबीसी असाल किंवा ईडब्ल्यूएस असाल, ज्या प्रवर्गातून तुम्ही टीईटी क्वालिफाईड झाला ते डॉक्युमेंट पण लागणार आहे. बऱ्याच जणी फॉर्म भरताना टीईटीचा फॉर्म भरताना भरलं होतं, पात्र पण झाले, पण जर तुमच्याकडे आवश्यक ते कागदपत्र नसेल तर इथे काही विद्यार्थी, मी तुम्हाला असं सांगतो, म्हणजे याच्यात शक्यता काय बघा, 100मध्ये असं होणार आहे की एक कॅन्डिडेट एक शिक्षक इथे काही डॉक्युमेंट वरती काय होणार आहे, अपात्र होणार आहे. 100मध्ये एक शिक्षक जो आहे ना इथे असं होणार आहे. सो ह्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर लक्षात घ्या हा कट ऑफ कमी लागू शकतो. सो यावरती तुमचं काय मत आहे? मी माझ्या आतापर्यंत नॉलेजनुसार मी तुम्हाला सांगतोय. मी म्हणजेच काय एमएससी मी म्हणजे शिक्षण विभाग नाहीये, मी म्हणजे सगळं नाहीये. मी फक्त माझ्या नॉलेजच्या अनुभवावरनं तुम्हाला हे सांगितलंय. याच्यापेक्षा अजून तुमच्याकडे काही मुद्दे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ह्या मुद्द्यांवर तुम्हाला अजून काही डिस्कशन करावं वाटतं ते मुद्दे मला नक्की आवर्जून सांगा. तुमच्या मुद्द्यांचं नेहमी वेलकम करेन मी. पण ह्या मुद्द्यांच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकतो कट ऑफ हा कमी किंवा जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.